नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर शुभांगी राठी. आपण महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या संदर्भात विचार करत असताना आजच्या या भागामध्ये आपण त्रिराज्य योजनेचा विचार करणार आहोत. आपण मागच्या भागात बघितलं की राज्य पुनर्रचना मंडळाचा अहवाल आलेला होता, तो प्रसिद्ध झालेला आहे. आणि राज्य पुनर्रचना मंडळाचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस पुढारी, दिल्लीचे काँग्रेस श्रेष्ठी आणि गुजरात आणि मुंबई येथील काँग्रेस नेते यांनी वाटाघाटीला सुरुवात केली. एकत्र बसलेले आहेत, त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. वाटाघाटीचा घोळ त्यांच्यामध्ये जवळपास महिनाभर या ठिकाणी चाललेला होता. म्हणजे 1 महिना वाटाघाटीचा घोळ चालला आणि शेवटी 12-13 नोव्हेंबर 1955ला भरलेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीने विदर्भासह महाराष्ट्राचं एक राज्य, मुंबईचं स्वतंत्र राज्य आणि महागुजरात अशी त्रिराज्य योजना त्या ठिकाणी सुचवली. मित्रांनो, प्रश्न निर्माण झाला असेल, ही योजना कोणाच्या कल्पनेतली आहे किंवा कोणी सुचवली? तर पंडित नेहरूंनी 16 जानेवारी 1956 रोजी ही त्रिराज्य योजना मांडलेली आहे. याच्यामध्ये नाग विदर्भ आणि मराठवाडा यांच्यासह महाराष्ट्र, सौराष्ट्र आणि कच्छ यांचा अंतर्भाव असलेलं गुजरात आहे आणि मुंबईचं मात्र स्वतंत्र राज्य असावं अशी ही त्रिराज्य योजना त्यांनी मांडलेली आहे. मग 18 नोव्हेंबरचा दिवस आहे, वर्ष 1956च आहे आणि मुंबई विधानसभेचं खास अधिवेशन बोलावून या त्रिराज्य योजनेला संमती मिळवण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. आयोगाने आपला अहवाल 10 ऑक्टोबर 1956 रोजी प्रसिद्ध केलेला होता आणि या अहवालातल्या जर महत्वपूर्ण बाबीचा विचार केला तर मित्रांनो, या अहवालात विदर्भाचे नवीन राज्य त्यांनी सुचवलंय आणि कन्नड भाषिक जिल्हे वगळून मराठवाडा धरून गुजरात प्रदेशासह द्विभाषिक राज्याची निर्मिती करण्यात यावी अशी शिफारस राज्य पुनर्रचना आयोगाने केलेली होती. मात्र मुंबई राज्याचे त्यावेळेचे जे मुख्यमंत्री होते ना, मोरारजीभाई देसाई, यांनी मात्र ते मान्य केलेलं नाही. अशा प्रकारची ही त्रिराज्य योजना, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याची, स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मागणी आपण बघतो की 3 राज्यांमध्ये कशा पद्धतीने विभाजित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. मुंबईला महाराष्ट्राकडे द्यायचं नाही आणि खूप महाराष्ट्र विरोध करतोय म्हणून गुजरातलाही द्यायचं नाही. अशा प्रकारे मित्रांनो, केंद्र शासनाने आपली ही त्रिराज्य योजना त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे.